बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित एका खंडणी केसमधला आरोपी आणि ज्याच्या नावावरून अगदी विधानसभेमध्ये गदारोळ झाला, रोज मीडियामध्ये बातम्या येत आहेत, तो वाल्मिक कराड आज अखेर पोलिसांना शरण आला तब्बल 22 दिवसानंतर। आणि त्याची ही शरणागती, त्याचं हे शरण येणं म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र पोलिसांचं वस्त्रहरण आहे। एखाद्या प्रकरणामध्ये शरणागती हे आपण अतिरेकी किंवा नक्षलवाद्यांच्या बाबतीत ऐकत असतो आणि ती पण पोलिसांच्या सामंजस्यानं सहकार्याने झालेली असते, त्याच्यामध्ये ती शरणागती दाखवली जाते। इथं मात्र एक अजब प्रकार घडलेला आहे आणि देशाच्या गुन्हेगारी इतिहासामध्ये क्वचितच असं झालं असेल की एखादा आरोपी हा स्वतः शरणागतीची वेळ ठरवतोय, ठिकाण ठरवतोय आणि स्वतःच्या गाडीमध्ये बसून आरामात सगळ्यांना नमस्कार करत तिथं त्या पोलीस ठाण्यामध्ये तिथं पोहोचतोय। म्हणजे कुठल्याही राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला लाजवेल अशा पद्धतीचं हे चित्र आहे, कारण तो शरण येणार हे पोलीस सोडून सगळ्यांना माहिती होतं। मीडियाला माहिती होतं, सूत्रांच्या हवाल्याने बातम्या चालत होत्या की तो शरणागती पत्करणार, त्याच्या कार्यकर्त्यांना माहिती होतं, वाल्मिक कराडचे कार्यकर्ते त्याच्यासोबत फिरत होते। आज या शरणागतीनंतर CID ऑफिसमध्ये जेव्हा काही प्रतिनिधी माध्यमांचे आजूबाजूच्या लोकांना प्रश्न विचारत होते, तेव्हा ते सांगत होते की आम्ही 8 दिवसापूर्वी अक्कलकोटला गेलो होतो, 2 दिवसापासून वाल्मिक पुण्यातच होता, कुठं होता असं विचारल्यानंतर ते म्हणाले इथंच होता। म्हणजे सगळ्या बाकी जगाला माहिती होतं की वाल्मिक कराड कुठं आहे, फक्त माहिती नव्हतं ते महाराष्ट्र पोलिसांना। आणि या शरणागतीच्या आधी त्यानं जो व्हिडिओ सादर केलेला आहे, स्वतः आपण म्हणजे गुन्हेगार नाही आहोत हे तो सांगतोय, ही केस खोटी आहे असं सांगतोय, असं म्हणत त्यानं ही शरणागती जी आहे ती पत्करलेली आहे। सुरुवात त्या व्हिडिओची होते मी वाल्मिक कराड असं म्हणून, म्हणजे एका क्षणासाठी मला तर असं वाटलं की त्याच्या पुढे तो ईश्वर साक्ष शपथ घेतो की असं म्हणून शपथविधीची तयारी करतोय की काय। पण कदाचित त्यालाही असं वाटत असेल की इतकी शरणागती मी या स्टाईलमध्ये घेतोय की मी मंत्रिपदाची शपथ घेत नाहीये, हे उपकार समजा, अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला हिनवत ही शरणागती झालेली आहे। आता प्रश्न याच्यामध्ये आहे की ज्या पद्धतीनं त्यानं हा व्हिडिओ जारी केलेला आहे त्याच्यातली भाषा बघा, म्हणजे मी हा व्हिडिओ तुम्हाला ऐकवतो, त्याच्यातले 2-3 शब्द नीट ऐका। संतोष देशमुखांचा उल्लेख संतोष भैया देशमुख असं तो करतोय। मला अटकपूर्व जामीन मिळू शकतो पण तरी देखील मी शरणागती पत्करतोय हे तो सांगतोय। न्याय देवता म्हणतोय, संतोष भैयांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे असं म्हणत त्यानं शरणागती पत्करली। हा व्हिडिओ ऐका, मग आपण बोलू। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। म्हणजे वाल्मिक कराडनं स्वतःला क्लीन चिट देऊन झालेली आहे। आज तो जे सांगतोय की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, गेल्या 22 दिवसापासून काय झालं होतं असं की हे सांगायला त्याला इतके 22 दिवस लागले। आणि बीड पासिंगच्या एका गाडीमधून तो पुण्यात येतो, पुण्यातल्या CID कार्यालयामध्ये जाहीरपणे सगळ्या मीडियाच्या समोर पोलिसांच्या कार्यालयात जातो आणि तिथं शरणागती पत्करतो। पुण्यासारख्या शहरामध्ये पोलिसांना याचा थांगपत्ता लागत नाही, म्हणजे ही कुठल्या छोट्या मोठ्या आडगावच्या गावातली गोष्ट नाहीये, थेट पुण्यामधल्या एका मोठ्या सिटीमध्ये येऊन तो राहतोय आणि तिथं शरणागती पत्करतोय। त्यामुळं ही शरणागती ही महाराष्ट्र पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा सगळ्यात मोठा नमुना आहे। म्हणजे आपण जे वारंवार म्हणतो की महाराष्ट्राचा UP बिहार झालाय का, तर ते UP बिहार होणं म्हणजे काय। इथं एक आरोपी जो 22 दिवसांपासून फरार आहे, पोलीस त्याच्या शोधात आहेत, पण पोलिसांना मात्र त्याचा काही थांगपत्ता लागत नाही आणि तो स्वतः ऐटीत आरामात एक व्हिडिओ निवेदन देऊन स्वतः ठरवतो की कधी शरणागती जायचं। अशा पद्धतीचं हे चित्र हे सांगतं की महाराष्ट्राचा म्हणजे जो लॉ अँड ऑर्डरचा सगळा कारभार आहे तो बिहारपेक्षा देखील किती वाईट झाला आहे।
आणि 22 दिवसापासून मग सुरू काय होतं, त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते का? ही सगळी स्क्रिप्ट जी आहे ती याच पद्धतीने लिहिलेली आहे की आता पुढे खरोखर संतोष देशमुखांच्या प्रकरणात त्याला मोक्का लावला जाईल का? ज्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात केलेल्या आहेत की आम्ही गरज पडली तर मोक्का लावू, संघटित गुन्हेगारीचं कलम लावू, ते तर सोडा, अजून 302चं सुद्धा कलम याच्यामध्ये लावलेलं नाहीये की जे खुनाशी संबंधित आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती आता खरोखर कारवाई होईल का, की आता इथून पुढे ज्या पद्धतीनं त्यानं शरणागती पत्करलेली आहे, लक्षात घ्या की अशा पद्धतीनं शरणागती म्हणजे एक प्रकारे त्याची लीगल बाजू मजबूतच झाली. कारण मी पोलिसांना सहकार्य करतोय असं तो कोर्टात सांगू शकेल, मी स्वतः पोलिसांना शरण आलेलो आहे हे तो न्यायालयामध्ये सांगेल आणि त्याच्यामुळं त्याची पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कदाचित जास्त सुलभच होण्याची शक्यता आहे. या 22 दिवसामध्ये जर पोलिसांना शोधायचं असतं तर पोलिसांनी 5 मिनिटात शोधलं असतं, पण त्याच्या पाठीमागं एक राजकीय व्यवस्था भक्कमपणे उभी आहे आणि त्याच राजकीय व्यवस्थेनं ही मुभा दिलेली होती की ज्याच्यामुळं वाल्मिक कराड हा इतक्या दिवसांपासून बिनधास्त फिरत होता आणि शेवटी त्यानं त्याची वेळ जी आहे त्याला हवी ती वेळ या शरणागतीसाठी निवडलेली आहे. संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड शरण होत असतानाच त्या 3 आरोपींचं काय नेमकं झालं, सुदर्शन घुले आणि सांगळे आणि अजून एक, अशा 3 आरोपी खुनाच्या प्रकरणातले अजूनही फरार आहेत. त्यांचं नेमकं काय झालं, पोलीस आता त्यांना कधी पकडणार आहेत की त्यांच्या अटकेसाठी सुद्धा कोणाच्या आदेशाची वाट बघतायत, हे आपल्याला बघावं लागेल. आज सकाळपासूनच खरं तर या गोष्टीची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी सकाळीच एक ट्विट करून सांगितलेलं होतं की तो कशा पद्धतीने शरणागती पत्करू शकतो. त्यांनी असं म्हटलेलं होतं की महाराष्ट्रानं असल्या कहाण्यांच्यावरती विश्वास ठेवू नये, त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता. तो शानमध्ये कडक कपडे घालून पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल, स्वतःहून स्वाधीन होईल, पण त्याला रंग मात्रा शौर्याचा देऊन त्याला कसा फरफटत आणला अशा बातम्या लावायला सुरुवात केली जाईल. मला या सरकारला एवढंच सांगायचं आहे, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती, त्याला अजून 302चा आरोपी का करत नाही, त्याला मोक्का कधी लावणार याचं उत्तर मिळालेलं नाही आहे. न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचं उत्तर मिळालेलं नाही आहे, हे जितेंद्र आव्हाडांनी आज सकाळी ट्विट केलेलं होतं. अर्थात पोलिसांनी त्याला शानमध्ये आणला पण नाही, तेवढं सुद्धा शौर्य त्यांना दाखवता आलं नाही आहे. उलट वाल्मिक कराड हा स्वतःहूनच इथं शरण झाला. त्याची शरणागती म्हणजे महाराष्ट्र पोलिसांचं वस्त्रहरण आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता त्याला पुढे वाचवलं जातंय का, की मूळ प्रश्न काय आहेत की या प्रकरणानं बीडची राजकीय गुन्हेगारी आणि खंडणी संस्कृती जी आहे ती उघडकीस आणलेली आहे. एका सरपंचाची अशा पद्धतीनं हत्या होते, त्या हत्येतले आरोपी फरार होतात, त्यांच्या अवतीभोवती जे लोक आहेत त्यांचं समर्थन जातीच्या जोरावरती होतंय, एका समाजाचे मोर्चे निघतात, वाल्मिक कराड हे जनसेवक आहेत म्हणून. हे सगळं चित्र जे आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये लाजिरवाणं आहे महाराष्ट्रासाठी. आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जी जरब दाखवायला पाहिजे होती ती दाखवण्यामध्ये मात्र ते यशस्वी ठरलेले आहेत. एरवी तुम्ही पेगासिसचं नाव ऐकलं असेल, महाराष्ट्रामध्ये सुद्धा फोन टॅपिंगचे प्रकार ऐकलेले होते. विरोधकांचा अगदी पत्ता ना पत्ता, प्रत्येक गोष्ट ना गोष्ट या सरकारला ठाऊक असते कोण कुठं गेलेला आहे. पण हा आरोपी वाल्मिक कराड मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या 22 दिवस नजरेपासून दूर होता आणि बिंदास्त तो फिरत होता, देवदर्शन करत होता. अजून कुठं कुठं गेला होता हे नंतर कळेल, पण पुण्यामध्ये येऊन त्यानं अशी शरणागती पत्करली आहे जी महाराष्ट्र पोलिसांच्या अकार्यक्षमतेवरती शिक्कामोर्तब करते. या शरणागतीनंतर तुम्हाला असं वाटतं का की पुढे खरोखर कारवाई होईल, आणि या शरणागतीबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.